बाकी घरचं पनीर खाण्याची मजाच वेगळी आहे. तुकाराम मुंडेने जी कारवाई केलेली पनीरच्या सगळ्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी घालायचीच कंपल्सरी. हलकंसं मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे चिरून टाकायची म्हणजे बारीक वाटली जाते मिरची. टेक्स्चर पाहू शकतो तुम्ही. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आता आणि आज मी लवकर स्वयंपाक करत आहे. बाकी आज आपला कुकिंग ब्लॉग असणार आहे फक्त. आणि आज मी तुम्हाला कांदा लसूण न घातलेल्या 2 रेसिपी दाखवणार आहे. तर पहिली रेसिपी म्हणजे पालक पनीर आणि दुसरी रेसिपी म्हणजे मसाला भात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर मी अगोदर पालक बॉईल करायला ठेवते. इथं पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे मागाशीच मी. आता या कढईमध्ये पालक थोड्या वेळ उकडायला ठेवते. पालकमध्ये थोडंसं पाणी घालते ग्लासभर. चला आता पालक उकडायला ठेवते. आणि या पॅन मध्ये मी माझ्यासाठी काढा केलेला आहे. सुंठ, गूळ, लवंग घातलेला काढा उकडायला ठेवलेला आहे. 5 ते 10 मिनिटे पालक उकडून घ्यायचा आहे. जास्त वेळ नाही उकडायचा. आज जाईल थोड्या वेळाने. उकळायला लागलं की आज जाईल पालक. काढा करून घेते तोपर्यंत. अच्युतानंद गोविंदा नामोच्चारण भेषजात नश्यन्ति सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. तर ही गोविंदाला एक प्रार्थना आहे की मी जे काही पदार्थ किंवा औषध घेत आहे त्याचा माझ्या शरीरावर इफेक्ट होऊ दे, परिणाम होऊ दे आणि माझा आजार बरा होऊ दे. हा या श्लोकाचा अर्थ आहे. चला आता पालक उकडतोय तोपर्यंत मी मसाले भात फोडणीला घालते. हे बघा, मसाले भातासाठी मी इथं एवढी तयारी केलेली आहे. हे मोड आलेले चणे आहेत, तर मी पाण्यात भिजायला ठेवलेले आहेत मागाशीच. आणि इथं बासमती तांदूळ आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेतला तरी चालतो. अर्धा तास झालं मी पाण्यामध्ये भिजायला ठेवलेलं आहे, धुतलेलं आहे. आणि इथे भाज्या चिरून स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. हे बघा, थोडंसं गाजर आहे, एक छोटूसा बटाटा आहे, फ्लावर आहे. या वाटीमध्ये थोडेसे शेंगदाणे भिजायला ठेवलेले आहेत. इथं बारीक चिरलेले 2 टोमॅटो आहेत आणि अद्रक खिसलेलं आहे या छोटूशे खिसणीने. वाटायची सुद्धा एवढी गरज नाही लागत, एवढा छान खिसलं जातं खिसणीने अद्रक. तर एवढी अशी तयारी केलेली आहे. आता रुचकर मसाले भात बनवते. पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालून घेते अगोदर. त्यानंतर घालायचं आहे जिरं. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक खिसलेली अद्रक पण घालायची आहे आत्ताच. आत्ता माझ्याकडून 2-3 खडे मसाले घालायचे विसरले. हे बघा, 2 इलायची घालते तेलामध्ये. एका साईडला सोडते अशी, म्हणजे तळ्या जातील. बघा, 2-3 लवंगा घातलेल्या आहेत आणि 2-3 मिरे. बाकी मी थोड्या वेळाने गरम मसाला पण घालणार आहे, त्याच्यामुळं हा खडा मसाला थोडासाच घालत आहे. आणि एक एक स्टार फूल आणि थोडीशी दालचिनी आणि तेजपत्ता हा चिरून घालते, थोडासा असा तोडून घालते. बाकी शाही जिरे मी थोड्या वेळाने घालणार आहे वरून. चलो अभी मिक्स कर देते हे सबको. आता घालायच्या आहेत सगळ्या भाज्या. त्यानंतर एक मिरची. त्यानंतर घालायचे आहेत चणे. माझ्याकडे होते मोड आलेले चणे म्हणून मी घालत आहे. हे तो डालणे का. त्यानंतर भिजवलेले शेंगदाणे. लग्नातला मसाले भात या प्रकारे करतात, त्या प्रकारे मी करत आहे. मी वेगवेगळ्या प्रकारे मसाले भात करत असते. आज पुदिना नाही आहे घालायला, नाहीतर पुदिना राईस पण खूप छान होतो. चलो अभी मिक्स कर देते हैं अच्छे से. आता घालायची आहे हळद. त्यानंतर मिरची पावडर घालायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. आणि गरम मसाला पण पाव चमचा घालत आहे मी. नमक शमक डालना आहे, चवीनुसार घालायचं आहे. आता पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वा भाई वा, वास खूप खमंग येत आहे. भातापेक्षा मसाला जास्त झालेला आहे, भाज्या आणि मसाला चलता है. चावल खाने में मज़ा ही क्या है, सब्जियां नहीं रहे तो. बाप रे बाप, वाह बघा कॅमेऱ्यासमोर आली. किती सुंदर मसाला दिसत आहे. चला आता पाणी घालायचं आहे मसाल्यामध्ये.
बघा मसाल्याचं पाणी उकळायला लागलेलं आहे. आता घालायचं आहे भिजवलेला तांदूळ. अर्धा तास झालं भिजवलेला आहे. वाह भाई वाह वाह, क्या ही खुशबू आ रही है. तांदूळ आणि मसाला मिक्स करायचा आहे. चला आता 10 मिनिटात रुचकर मसाले भात तयार. तोही कांदा लसूण न घातलेला. थोड़ी सी फ्लेम बढ़ाती हूँ, पक जाएगा. बाकी इथे पालक पण उकडला गेलेला आहे. मगाशीच गॅस बंद केला होता मी. आता ताटामध्ये थंड व्हायला ठेवते, म्हणजे थोड्या वेळाने वाटता येईल. आ जाओ प्लेट में. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक पनीरसाठी मिरची वाटते. आणि मिरची अशी मी लांब लांब चिरून घेतलेली आहे, कारण अखंड टाकली ना बारीक वाटली जात नाही. मग मी अशी चिरून टाकलेली आहे, म्हणजे जेणेकरून बारीक वाटली जाईल मिरची. देख लेते हैं. हे बघा किती बारीक वाटली गेलेली आहे. तर अशा प्रकारे चिरून टाकायची, म्हणजे बारीक वाटली जाते मिरची. चलो ये काम हो गया है. आणि इथे मी बारीक टोमॅटो पण चिरून ठेवलेला आहे आणि अद्रक पण किसून ठेवलेली आहे. आता पालक पनीर फोडणीला घालते. बाकी इथे मसाले भात पण शिजत आलेला आहे, म्हणजे अर्धा शिजलेला आहे. आता मिक्स करायचं आहे पुन्हा. आणि आता घालायचं आहे थोडंसं शाही जिरे. बघा वरून थोडंसं शाही जिरे घालते, म्हणजे छान लागतं चवीला. मिक्स करायचं आहे पुन्हा. बाकी मी आता भातामध्ये थोडंसं तूप घालणार आहे वरून, कारण मग असे तेल कमी घातलेलं ना, त्याच्यामुळे मी वरून असं तूप घालत आहे. हलकंसं मिक्स करायचं आहे. आणि आत्ता भातावरती झाकण ठेवायचं आहे शिजत आल्यानंतर. हे बघा मसाले भाताचं पातेलं मी त्या स्टोअर शिफ्ट केलेलं आहे आणि इकडच्या स्टोअर मी आता पालक पनीर बनवत आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. चलो तेल डाल देते हे. तेलामध्ये अगोदर घालायचं आहे जिरं. त्यानंतर घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक किसलेली अद्रक, थोडासा हिंग पण घालायचा आहे. थोडीशी दालचिनी पण घालत आहे मी. आता मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो, अद्रक, टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे एवढा परतायचा आहे. आता घालायची आहे बारीक वाटलेली मिरची, हिरवी मिरची. निकलो बघा, असं निघत नाही मिक्सरच्या भांड्यातून, इससे डालना पडता है ऊपर से. चला आता टोमॅटो आणि हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत मी उकडलेला पालक मिक्सरमध्ये वाटून घेते. चला पालक पण वाटला गेलेला आहे, हे बघा. चलो अभी मसाला भी अच्छे से सीख गया है, शेकला गेलेला आहे. मसाल्यामध्ये आता घालायची आहे धना पावडर, थोडासा गरम मसाला, म्हणजे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. चलो मिक्स करना है फिर से. खुशबू बहुत बढ़िया आ रही है. आता घालायची आहे कसुरी मेथी. पनीरच्या सगळ्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी घालायचीच कंपल्सरी, त्यामुळे पनीरच्या भाजीला छान चव येते. बाकी मी हळद नाही घालणार आहे, कारण हळदीमुळे पालकचा कलर जाऊ शकतो. थोडीशी अजून घातलेली आहे कसुरी मेथी.
चला आता घालायचा आहे पालक, वाटलेला पालक. आता घालायचं आहे थोडंसं पाणी, पालक शिजवलेलंच पाणी आहे हे. मिक्स कर देते हे. पालकचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, किती सुंदर दिसत आहे. कांदा लसूण न घालता सुद्धा खूप छान रुचकर पदार्थ बनवता येतात. कांदा लसूण न घालता मी तर याच पद्धतीने बनवत असते पालक मसाले भात. फक्त आज ना मसाले भातामध्ये पुदिना नव्हता घालायला, क्या कर सकते हे. काल उशिरा गेले भाजी मार्केटमध्ये म्हणून मिळालं नाही. बाकी भात पण शिजलेला आहे. आता गॅस बंद कर देते मी. कोंडजी आप मुझे नाम मत रखो. थोडंसं पाणी घालते अजून. आता थोडंसं शाही जिरे घालत आहे मी. मला शाही जिरेचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून असं वरून घातलेलं आहे मी. बाकी आता पालकमध्ये घालायचं आहे पनीर. आणि हे पनीर काल रात्री बनवलेलं आहे. फ्रेश होममेड पनीर आहे हे. चिरून घालते आता पालकमध्ये. हे बघा किती घट्टसर पनीर तयार झालेलं आहे. आणि हे पनीर फोंडाजीने बनवलेलं आहे रात्री. हो ना फोंडाजी? सब पाणी निचोड गया पनीर का. एकदम विकतच्या सारखं पनीर झालेलं आहे. पण विकतचं कसं शिळ असतं, एक घरचं ताजं पनीर आहे, काल रात्रीच बनवलेलं. अरे काल केलं, फ्रीज मध्ये ठेवलं, ते ताजं राहिलं का? चालताय 7-8 घंटे चालताय. नाही, सकाळी उठून केलं असतं चाललं असतं. दुग्धजन्य पदार्थ टिकतात नाही, 8-9 तास. फ्रीज मध्ये नव्हतं ठेवायचं. अभी क्या कर सकते, रात में लेट में बनाया पनीर. नाही नाही, नेक्स्ट टाइम आहे ना, जेव्हा पाहिजे तेव्हाच बनवून खायचं. ठीक आहे, अच्छी बात आहे. बाकी घरचं पनीर खाण्याची मजाच वेगळी आहे. खूप चवदार लागतं घरचं पनीर, टेस्टी लागतं. बाहेरचं खूप कसं तर लागतं, मला तर आवडतच नाही. तसंही पनीर मी कमीच खाते, पण चिरंजीवी खात नाहीत बाहेरचं पनीर. नाही, आता बाहेरचं खायला सुरुवात करा. का? तुकाराम मुंडेंनी जी कारवाई केलेली अच्छी बात आहे. कोणतरी म्हणतात बाहेरचं पनीर खायला सुरुवात करा. कारवाई झालेली म्हणजे शुद्ध पनीर मिळेल याची गॅरंटी आहे. बरं पुढची नाही पेक्षा नक्कीच चांगलं असणार आहे. ठीक है, चलो पनीर भी जा रहा है पालक में पकने के लिए. चला आता फक्त 2 मिनिटं पालकला शिजवायचं आहे. फिर पालक पनीर तैयार. खुशबू कितनी बढ़िया आ रही है. जेवायला दाखवायच्या आधी तुम्हाला होती तो करू नको. सगळ्या घरभर सुगंध पसरलेला आहे पदार्थांचा. क्या कर सकते, भगवान के पास भी जा रहा है. भगवान राह देख रही कब खाना आएगा, कब भोग आएगा. कारण दादू देवपूजा करत आहे आज. अरे आज कसं काय दादू? आज दादू मला लवकर उठला, स्नान केलं, आता पूजा पण करत आहे. मी सांगतो, तो मित्रांकडे गेला होता, तो जेवलाच नाही, त्याला भूक लागली आता. अच्छी बात आहे. बाकी मी आता पटकन शिरा बनवते, गुळाचा शिरा, आणि देवाला भोग देते. बाकी इतर पदार्थ पण देणार आहे, शिरा पण देणार आहे. माझ्या मूडवरची कामं असतात. कधी कधी मी खूप सारे पदार्थ बनवते. अजून मला भेंडी पण बनवायची आहे, बनवते सब. बाकी 2 रुचकर पदार्थ तर तयार झालेले आहेत. या पद्धतीने मी बनवत असते कांदा न घालता पदार्थ. तुम्ही सुद्धा बनवू शकता, आवडले असतील तर या पद्धतीने. हे बघा पालक पनीर तयार झालेला आहे आणि कढई मी खाली उतरून ठेवलेली आहे. हे बघा टेक्स्चर पाहू शकता तुम्ही, काहीसं असं सुंदर पालक पनीर दिसत आहे, कांदा लसूण न घातलेलं. बाकी पनीर फ्रेश होतं त्याच्यामुळे मी असंच घातलेलं आहे, कच्चं, म्हणजे तळलं नाही. शिळ असेल तर तळावं लागतं, बाहेरचं काही फ्रेश नसतं त्यामुळे तळावं लागतं, शालो फ्राय करावं लागतं. मी तर असेच टाकत असते पनीर, कारण आमचं घरचं असतं फ्रेश पनीर. आणि आता मी शिरा बनवत आहे, गुळाचा शिरा. घी डालेंगे बहुत ज्यादा. लापसी छान होते ना फोंडाची, कालची महाप्रसादाची भारी होती. बाकी मसाले भाताचं टेक्स्चर दाखवायचं राहिलं तुम्हाला. सुंदरसा मसाले भात, वा भाई वा. बाकी तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवू शकता कांदा लसूण न घातलेले पदार्थ. आणि आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. वा खूप टेस्टी, वा. ओके.